आपण त्यांना काही ते फुकटात काम करत नाही. 40-50% काही लोकांच्या मते ते जास्त आहे की करातून येणारा पैसा आपण त्यांच्या पगारावरती करतो. मग त्यांना क्वेश्चन का करत नाहीत? कारण म्हणजे की जिथे असं घडतं तिथे ह्या अधिकाऱ्यांना आणि सर्वोच्च अधिकाऱ्यांना तिथे जोपर्यंत शिक्षा होत नाही की असं घडलं आहे आणि त्याच्यामुळे आमचा रोजगारामध्ये परिणाम होणार आहे, इन्व्हेस्टमेंटमध्ये परिणाम होणार आहे, त्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे. असं होत नाही. आणि अशी कारवाई करताना शक्य आहे का? शक्य आहे. मी ज्यावेळेस प्रशासनामध्ये होतो एका खात्यामध्ये, तर खातं म्हणजे की MDA होतं. एखाद्या औषध दुकानदाराने काही चूक केली तर पूर्वी कसं होतं की त्या दुकानदाराला काहीतरी करायचं, मी ते थांबवलं. ते दुकानदारापेक्षा त्या एरियातला जो ड्रग इन्स्पेक्टर असेल, तिथला असिस्टंट कमिशनर, त्याला मी सस्पेंड करायला सुरुवात केली. हे घडतंच कसं काय? सगळं व्यवस्थित झालं. मला असं वाटतं की शासनाने सुद्धा, राजकीय नेतृत्वाने जर खरंच राज्याला काही असे हिंजवडीसारखे प्रकार होऊ द्यायचे नसतील तर जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावरती कारवाई सुरू केली तर मला वाटतं की असे प्रकार भविष्यामध्ये थांबू शकतील.